हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण रोजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. यामागचं कारण इतकंच आहे की यातनं एक पॉझिटिव्हिटी तुम्हाला मिळावी. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन. आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. मित्रांनो, या सुंदर विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. रोजच्या दिनविशेष या सत्रामध्ये आपण जन्म, मृत्यू आणि काही इतर महत्त्वाच्या घडामोडी ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत अशा घटनांविषयीची माहिती दिनविशेष या सत्रात करून घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं 14 मेचं दिनविशेष हे सत्र. आजच्याच दिवशी 1909 साली विनोद सम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांचा जन्म झाला. वसंत शिंदे यांनी सुमारे 75 वर्ष मूकपट, नाटके, बोलपट अशी यशस्वी कारकीर्द गाजवली. वसंत शिंदे यांच्यावर विनोद वृक्ष हे मधु पोद्दार यांनी आत्मचरित्र लिहिले आहे. वसंत शिंदे यांचा मृत्यू 4 जुलै 1999 रोजी झाला. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1657 साली छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला. छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. छत्रपती संभाजी महाराज यांना शिवाजीचा छावा, धर्मवीर, स्वराज्य रक्षणकर्ते आणि संस्कृत भाषेचे पंडित अशा अनेक उपाध्या देण्यात आल्या आहेत. त्यांचा मृत्यू 11 मार्च 1689 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1981 साली भारतीय संगणक शास्त्रज्ञ प्रणव मिस्त्री यांचा जन्म झाला. 1990 साली फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकेरबर्ग यांचा जन्म झाला. मार्क झुकेरबर्ग म्हटलं की आपल्यासमोर लगेचच फेसबुक येतं. मला असं वाटतं तुमच्यापैकी एकही व्यक्ती अशी नसेल की जिला मार्क झुकेरबर्ग हे नाव माहिती नाही. मार्क झुकेरबर्ग हा एक अमेरिकन उद्योजक असून फेसबुक या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग संकेतस्थळाचा सहसंस्थापक म्हणून प्रसिद्ध आहे. हॉवर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कने आपले वर्गमित्र डस्टिन मॉस्कोविट्स आणि एड्युआर्डो सर्विन आणि क्रिस ह्युजेस यांच्यासोबत फेसबुकची स्थापना केली. सध्या मार्क जगातील सगळ्यात लहान वयाचा अब्जाधीश आहे. त्याचबरोबर माउंट व्ह्यू ह्या शहरामध्ये मुख्यालय असलेल्या व्हॉट्सॲपला 2014 साली फेसबुक कंपनीने विकत घेतले. इंस्टाग्राम आणि ऑक्युलस VR हे पण फेसबुकच्या नावाखाली आहेत. चला तर मग यानंतर जाणून घेऊया पुढची घटना. आजच्याच दिवशी 1796 साली इंग्लंडच्या ग्लुस्टर परगण्यातील बर्कले येथील जेम्स फिलिप या 8 वर्षाच्या मुलीला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली. 1940 साली दुसरे महायुद्ध हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली. 1955 मध्ये सोव्हिएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोवाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांचा 20 वर्षांचा परस्पर संरक्षणासाठीचा वॉर्सा करार पोलंडमधील वॉर्सा या ठिकाणी झाला. आजच्याच दिवशी 1965 साली चीनने सकाळी 7:30 वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार आपला दुसरा अणुबॉम्बचा यशस्वी स्फोट केला. 1907 मध्ये फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष आयूब खान यांचा जन्म झाला. आयूब खान हे पाकिस्तानी असून पाकिस्तान या देशाचे ते पहिले लष्करी हुकुमशहा होते तर दुसरे राष्ट्राध्यक्ष होते. 1958 सालच्या लष्करी बंडादरम्यान ते सत्तेवर आले व 1969 पर्यंत ते राष्ट्राध्यक्ष पदावर होते. त्यांचा मृत्यू 19 एप्रिल 1974 रोजी झाला. यानंतर पाहूया काही पुढच्या घटना. आजच्याच दिवशी 1960 साली एअर इंडियाची मुंबई न्यूयॉर्क विमानसेवा सुरू झाली. 1963 मध्ये
कुवेतचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश करण्यात आला. आजच्याच दिवशी 1997 साली देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची साखर आयुक्त कार्यालयात सहकार कायदा कलम 4 खाली नोंदणी झाली. इंदिरा गांधी भारतीय महिला विकास साखर कारखाना असे त्याचे नाव आहे. आजच्याच दिवशी 1923 साली दिग्दर्शक मृणाल सेन यांचा जन्म झाला. 1926 मध्ये आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉक्टर इंदुताई पटवर्धन यांचा जन्म झाला. महाराष्ट्रातील पहिल्या स्वयंप्रेरित कुष्ठधाम स्थापन करणाऱ्या महिला डॉक्टर इंदुताई यांनी समाजाने दूर अंधकारात लोटलेल्या कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलवला. त्यांचा मृत्यू 8 फेब्रुवारी 1999 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1643 साली फ्रान्सचा राजा लुई 13वा याचं निधन झालं. त्याचा जन्म 27 सप्टेंबर 1601 रोजी झाला. 1923 साली कायदेपंडित समाजसुधारक सर नारायण गणेश चंदावरकर यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1855 रोजी होन्नावर, उत्तर कन्नडा, कर्नाटक या ठिकाणी झाला. आजच्याच दिवशी 1998 साली हॉलिवूडमधील अभिनेते व गायक फ्रँक सिनात्रा यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1915 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1998 साली रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार तरुणी सचदेव यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 14 मे 2012 साली झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, काही महत्त्वाच्या घटना. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा पाहू शकता. त्याकरता तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.